Hello, 12th Commerce, Organization of Commerce and Management students. Today, we have started functions of commercial banks. कमर्शियल बँक व्यावसायिक बँकेचे कार्य फंक्शन्स पाहणार आहोत. The functions of commercial banks can be broadly divided in two groups are as follows. कमर्शियल बँकेचे फंक्शन्स खालीलप्रमाणे टू ग्रुप्समध्ये डिवाईड करण्यात आलेले आहेत. त्यातील फर्स्ट ग्रुप आहे प्रायमरी फंक्शन्स म्हणजेच प्राथमिक कार्य अँड सेकंड आहे सेकंडरी फंक्शन्स म्हणजेच दुय्यम कार्य. या प्रायमरी फंक्शन्समध्ये परत दोन फंक्शन्स येतात. त्यामधील आहे ॲक्सेप्टिंग डिपॉझिट्स आणि ग्रँटिंग लोन अँड ॲडव्हान्सेस. कमर्शियल बँक असो किंवा अदर बँक्स असतील त्या बँकेचे प्राथमिक कार्य हेच असणार आहेत. कोणते? ॲक्सेप्टिंग डिपॉझिट्स, लोकांकडनं डिपॉझिट स्वीकारणे आणि त्यांना कर्ज प्रोव्हाइड करणे. त्यानंतर सेकंडरी फंक्शन्स आहे कमर्शियल बँकेच्या संदर्भातील. यामध्ये एजन्सी फंक्शन्स आणि युटिलिटी फंक्शन्स. एजन्सी प्रतिनिधी मार्फत करण्यात येणारी कार्य आणि युटिलिटी उपयोगिता कार्य. यामध्ये आता आपण प्रायमरी फंक्शन्स पाहणार आहोत. द प्रायमरी फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक्स आर नोन ॲज कोअर बँकिंग फंक्शन. प्रायमरी फंक्शन्स प्राथमिक कार्य, या कमर्शियल बँकांचे जे प्राथमिक कार्य आहेत, प्रायमरी कार्य आहेत, त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे? कोअर बँकिंग फंक्शन्स. कोअर बँकिंग फंक्शन्स मीन्स मूलभूत बँकिंग कार्य. आता हे प्रायमरी फंक्शन्स कोणते आहेत ते पाहूया. प्रायमरी फंक्शन्स आर ॲज फॉलोज. फर्स्ट आहे ॲक्सेप्टिंग डिपॉझिट, ठेवी स्वीकारणे. यामध्ये कमर्शियल बँक्स कलेक्ट डिपॉझिट फ्रॉम द इंडिव्हिज्युअल अँड ऑर्गनायझेशन. व्यावसायिक बँका ही इंडिव्हिज्युअल व्यक्तीकडनं किंवा ऑर्गनायझेशनकडनं म्हणजेच संस्थांकडनं डिपॉझिट स्वीकारतात. द डिपॉझिट कॅन बी क्लासिफाईड इन टू टाईप्स. हे डिपॉझिटचे दोन प्रकार पडले जातात. दॅट इज टाईम डिपॉझिट अँड डिमांड डिपॉझिट. टाईम डिपॉझिट वेळ ठेवी आणि डिमांड डिपॉझिट मागणीनुसारची ठेवी. यामधील आता टाईम डिपॉझिट पाहूयात. वेळेनुसारची डिपॉझिट, वेळ ठेवी ज्याला म्हणण्यात येतं. टाईम डिपॉझिट आर कॉल्ड ॲज टाईम डिपॉझिट because they can repaid to the customers after the expiry of decide time. टाईम डिपॉझिटलाच टाईम डिपॉझिट म्हणण्यात आलेलं आहे. वेळ ठेवीला वेळ ठेवीच असं म्हणण्यात आलं आहे. कारण हे डिपॉझिट्स कस्टमरला त्या डिपॉझिटचं वेळ झाल्यानंतर, एक्सपायरी मुदत झाल्यानंतर ते कस्टमर्सला रिपेड करावे लागतात, वापस परत द्यावे लागतात. त्यामुळे त्याला टाईम डिपॉझिट असं म्हणण्यात आलेलं आहे. आता या टाईम डिपॉझिटमध्ये परत वेगवेगळे डिपॉझिट्स आहेत. या टाईम डिपॉझिटमध्ये फिक्स्ड डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिट असे टाईम डिपॉझिटचे परत दोन टाईप्स पडतात. यामधील आहे फिक्स्ड डिपॉझिट, मुदत ठेव. Fixed deposit account is an account where fixed amount is kept for fixed period of time bearing fixed interest rate. Rate of interest is more as compared to saving account and various with the deposits period. फिक्स्ड डिपॉझिट अमाऊंट हे म्हणजेच मुदत ठेव खाते, जेथे एक फिक्स्ड रक्कम अमाऊंट निश्चित फिक्स्ड इंटरेस्टनुसार एका ठराविक टेन्ट्युअरसाठी ठेवली जाते. फिक्स्ड डिपॉझिट ज्याचं नावच आहे मुदत ठेव, फिक्स्ड डिपॉझिट, ज्यामध्ये अमाऊंट एक फिक्स्ड असते,
त्याचनुसार त्याचा टाईमसुद्धा एक फिक्स्ड ठरवण्यात आलेला असतो आणि त्याचे रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे त्याला देण्यात येणारं व्याज आहे हे सुद्धा एक फिक्स्ड स्वरूपातील असतं. त्यामुळे त्याला फिक्स्ड डिपॉझिट असं म्हणण्यात येतं. आणि या फिक्स्ड डिपॉझिटचा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे म्हणजे त्याला फिक्स्ड डिपॉझिट धारकाला देण्यात येणारा व्याज जो आहे तो सेविंग अकाउंटपेक्षा थोडासा जास्त असतो. त्यानंतर पॅरेग्राफ चेंज. नॉर्मली विथड्रॉल ऑफ अमाऊंट इज नॉट परमिटेड बिफोर मॅच्युरिटी डेट. However, deposit can withdraw amount before maturity date for which bank will be reduced the interest rate. Normally, सर्वसाधारणपणे हे फिक्स्ड डिपॉझिट खात्यामध्ये मॅच्युरिटी डेटपूर्वी पैसे काढण्याची परवानगी नसते. परंतु जर डिपॉझिट धारकाने मॅच्युरिटी अगोदर पैसे काढू शकतो अशा वेळेस बँक जो काही डिपॉझिटला जो इंटरेस्ट रेट देणार आहे व्याज देते ते व्याज हे रिड्यूस करते, कमी करते. फॉर अमाऊंट डिपॉझिट इन धिस अकाउंट अ फिक्स्ड डिपॉझिट रिसिप्ट म्हणजेच FDR फिक्स्ड डिपॉझिट रिसिप्ट इज इश्यूड बाय द बँक. अगेन्स्ट द रिसिप्ट लोन कॅन बी टेकन फ्रॉम द बँक. हे जे फिक्स्ड डिपॉझिटचं जो डिपॉझिटर गुंतवणार आहे त्यांनी जमा केलेल्या रकमेसाठी डिपॉझिटर धारकांना एक पावती देण्यात येते जी की फिक्स्ड डिपॉझिट रिसिप्ट असं म्हणण्यात येतं. त्यालाच मुदत ठेव पावती असं म्हणण्यात येतं. आणि या फिक्स्ड डिपॉझिट रिसिप्टवरती जो कोणताही डिपॉझिटर आहे त्याला या डिपॉझिट रिसिप्टच्या बदल्यात लोनसुद्धा घेऊ शकतो. अशा पद्धतीनं आपण टाईम डिपॉझिटचा फर्स्ट फिक्स्ड डिपॉझिट पाहिला. त्यानंतर आहे रिकरिंग डिपॉझिट RECURRING रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आवृत्ती ठेव ज्यालाच RD असं म्हणण्यात येतं. RD रिकरिंग डिपॉझिट. आपल्या घरामध्ये आई असेल पोस्टामध्ये आई वडील आपल्या घरातील बचत करतात, सेविंग करतात. पोस्टामधील RD जास्त प्रमाणात हे उघडण्यात येते ज्यालाच रिकरिंग डिपॉझिट असं म्हणलं जातं. शॉर्टकटमध्ये आपल्या बोलीभाषेमध्ये RD ओपन केलं असं म्हणलं जातं. ती RD म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट ज्याला म्हणण्यात येतं, ज्याला शुद्ध मराठीमध्ये एक आवृत्ती ठेव खाते असं म्हणण्यात येतं. इट इज ऑपरेटेड बाय सॅलरीड पर्सन अँड बिझनेसमॅन हॅविंग अ रेग्युलर इन्कम. हे RD खाते नियमित उत्पन्न असलेले बिझनेसमॅन किंवा सॅलरीड पीपल म्हणजेच पगारदार लोक यामध्ये पैसे गुंतवतात. ज्यांचं रेग्युलर इन्कम आहे, नियमित उत्पन्न असलेले सॅलरीमॅन पगारदार माणसं किंवा बिझनेसमॅन यामध्ये पैसे गुंतवतात. फक्त या रिकरिंग डिपॉझिटमध्ये काय फरक आहे तर रिकरिंग डिपॉझिट आणि फिक्स्ड डिपॉझिटमध्ये एक फिक्स्ड अमाऊंट आपण फिक्स्ड इंटरेस्ट नुसार ठेवत असतो. म्हणजेच एकदाच लमसम 10,000 20,000 50,000 लाख 2 लाख एकदाच फिक्स्ड अमाऊंट एका फिक्स्ड टेन्युअरसाठी ठेवतो. परंतु रिकरिंग डिपॉझिटमध्ये तसं नाही. दर मंथली महिन्याला त्या तारखेला त्या दिवशी त्यावेळेत ती तेवढीच फिक्स्ड अमाऊंट ही आपण त्या RDमध्ये गुंतवू शकतो. सपोज माझ्याकडे 100 रुपये आहे, दर महिन्याला शिल्लक राहतात. आपण सपोज 5 तारखेला RD काढली रिकरिंग डिपॉझिट अकाउंट, तर दर महिन्याला 5 तारखेला 100 रुपयाची RD आपण 12 मंथ म्हणजे 1 वर्षासाठी आपण भरू शकतो. त्यावरतीचं जे काही व्याजदर आहे ते व्याजदर या RDला रिकरिंग डिपॉझिटला देण्यात येते. बँकेकडनं असेल, पोस्टाकडनं असेल, अशा वेगवेगळ्या स्कीम्स आहेत RD रिकरिंग डिपॉझिटसाठी. आणि त्यानंतर ज्यावेळेस आपली मॅच्युरिटी संपेल, त्याची मुदत संपेल, त्यावेळेस आपल्याला ते फक्त
FD एवढा त्याला किंवा सेविंग बँक एवढा तेवढा त्याला रेट ऑफ इंटरेस्ट व्याज मिळत नाही, थोडंसं कमी मिळतं, परंतु ते रिकरिंग डिपॉझिट हे एक सेविंगसाठीचं काढण्यात आलेली कन्सेप्ट आहे, लोकांची बचत व्हावी म्हणून. तेच आपल्याला पाहायचं आहे. A certain fixed sum of money is deposited into the account every month. आत्ताच आपण म्हणल्यानुसार दर महिना ठराविक रक्कम या खात्यात जमा केली जाते. Withdrawal a accumulated amount along with interest is paid after the maturity date. मुदत अंती व्याजासह जमा झालेली रक्कम खात्यामधून रिकरिंग डिपॉझिटमधून काढता येते. रेट ऑफ इंटरेस्ट इज हायर विच इज सिमिलर टू फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट. सामान्यतः जनरली या फिक्स RD रिकरिंग डिपॉझिट खात्यावरचा व्याजदर हा फिक्स्ड डिपॉझिट खात्याप्रमाणेच असतो. सेपरेट पासबुक इज प्रोव्हाइडेड टू नो द पोझिशन ऑफ RD अकाउंट. या RD अकाउंटला जे दर महिन्या मंथली आपण एव्हरी मंथ या अकाउंटमध्ये जे अमाऊंट डिपॉझिट करतो त्यासाठी तुम्हाला पासबुकसुद्धा प्रोव्हाइड केलं जातं. अशा प्रकारे आपण ॲक्सेप्टिंग डिपॉझिट्स टाईप्स पाहतोय. 2 टाईप्स, टाईम डिपॉझिट अँड डिमांड डिपॉझिट. टाईम डिपॉझिट्सचे परत 2 प्रकार, फिक्स्ड डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट हे आपण पाहिले. त्यानंतर आपल्याला पुढे घ्यायचं आहे डिमांड डिपॉझिट, मागणीनुसार ठेव. आपण कस्टमर्सनी जो कोणताही मागणी बँकेकडे केलेली आहे त्या बँकेनुसार डिमांड डिपॉझिट पाहायचं आहे. यामधील आता डिमांड डिपॉझिट. Demand deposit are those which are repaid to customers whenever the demand. मागणी ठेव ज्यालाच डिमांड डिपॉझिट असं म्हणतात, तो कोणताही ग्राहकाच्या मागणीनुसार ते कस्टमर्सच्या मागणीनुसार हे अकाउंट ओपन करण्यात येतं. दॅट मीन्स मनी कॅन बी विथड्रॉन ॲज पर विश ऑफ द कस्टमर्स थ्रू विथड्रॉल स्लिप, चेक, ATM कार्ड, ऑनलाईन ट्रान्सफर एक्सेट्रा. जो कोणताही कस्टमर्स आहे बँकेचा त्या बँकेच्या कस्टमर्सच्या विशनुसार म्हणजेच इच्छेनुसार तो आपली कॅश बँकेतून विथड्रॉल स्लिपद्वारे म्हणजेच आपण स्लिप भरतो पैसे काढायची ज्यालाच विथड्रॉल स्लिप असं म्हणतात त्याद्वारे किंवा चेकद्वारे, ATM कार्डद्वारे किंवा ऑनलाईन ट्रान्सफरद्वारे तो आपल्या रकमेची विथड्रॉल करू शकतो. विथड्रॉल म्हणजे काढणे, पैसे काढू शकतो. आता या डिमांड डिपॉझिटमधील पुढील डिमांड डिपॉझिटचे प्रकार पाहूयात. फर्स्ट आहे सेविंग अकाउंट अँड देन सेकंड आहे करंट अकाउंट. प्रत्येक आपल्याला माहिती आहे SP स्टुडंट्स त्यांना माहिती असेल सेविंग अकाउंट हे ओन्ली फॉर द इंडिव्हिज्युअल पर्सन, एका व्यक्तीचं निघतं. सेविंग अकाउंट जे आपल्या आईचं, वडिलाचं, तुमचं, माझं जे आहे अबाव 18 इयर्सचे आहे जास्त करून त्यांच्याचं सेपरेट सेविंग अकाउंट इंडिव्हिज्युअल पर्सनचं निघतं. आणि करंट अकाउंट हे बिझनेसमॅनचं, कंपनीचं, कमर्शियल ऑर्गनायझेशनचं ओपन होत असतं. करंट अकाउंट. आता सेविंग अकाउंट. इट इज generally operated by those who earn regular or fixed income such as salary or wages. सामान्यतः सॅलरी पर्सन म्हणजेच पगारदार किंवा वेजेस मजुरी करणारा वर्ग ज्यांचं निश्चित उत्पन्न आहे अशांसाठी सेविंग अकाउंट उघडले जाते. द मेन एम ऑफ सेविंग अकाउंट. सेविंग अकाउंटचं मेन एम काय आहे? द डिपॉझिट अकाउंट इज टू बी इनकरेज हॅबिट ऑफ सेविंग अमंग पीपल. या सेविंग खात्याचं, सेविंग अकाउंटचं मुख्य उद्देश काय आहे? लोकांमध्ये बचतीची सवय लागणे. हॅबिट ऑफ सेविंग अमाऊंट पीपल, लोकांमध्ये बचतीची सवय लागणे हा या सेविंग अकाउंटचा
एम आहे. These deposits account are meant for the purpose of maximum saving. जास्तीत जास्त मॅक्झिमम सेविंग, जास्तीत जास्त बचत सेविंग करण्याच्या उद्देशासाठी सेविंग अकाउंट ओपन केले जाते. आता या अकाउंट्सचं कशासाठी काय यूज होतो, कशा प्रकारे त्याला इंटरेस्ट देण्यात येतं या संदर्भातील इन्फॉर्मेशन पाहू. There are restrictions on withdrawal limits from these accounts. These accounts carry low interest rate. Interest is credited monthly, quarterly, half yearly and yearly basis on this account. Passbook facility, balance on SMS, account statement, etc. Facilities are provided to account holder to uncertain financial position. या सेविंग अकाउंटमधून पैसे विथड्रॉल करण्यावरती काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, निर्बंध आहेत. तसेच इंटरेस्ट रेट देखील लो असतो, कमी असतो. त्यानंतर या सेविंग अकाउंटवरती मंथली, क्वार्टरली म्हणजे 3 महिन्याला, हाफ इयरली म्हणजे 6 महिन्याला, इयरली म्हणजे वार्षिक, किमान रिमेनिंग जी अमाऊंट आहे त्यावरतीचं इंटरेस्ट व्याज देण्यात येतो. आणि या सेविंग अकाउंट सोबत या सेविंग अकाउंट होल्डर धारकांना काय काय त्यांना पासबुक सुविधा देण्यात येते, त्याचबरोबर SMS सुविधा देण्यात येते, त्याचबरोबर त्यांना अकाउंटचं स्टेटमेंट काय आहे हे सुद्धा फॅसिलिटी त्या अकाउंट होल्डरची वार्षिक सर्व काही फॅसिलिटीज हे बँकेद्वारे अशा पद्धतीनं त्यांना पासबुक असेल, त्यांचं स्टेटमेंट असेल, SMS द्वारे असेल, ह्या सर्व काही फॅसिलिटी सेविंग अकाउंट होल्डर धारकांना कमर्शियल बँक्स या प्रोव्हाइड करत असतात. त्यानंतर या सेविंग बँकेसंदर्भातील काही अदर इन्फॉर्मेशन देण्यात आली. ही झाली बेसिक इन्फॉर्मेशन आपल्यासाठी जी सेविंग अकाउंट हे सेविंग हॅबिटसाठी होतं, त्याद्वारे फॅसिलिटीज त्याला काय देण्यात येतात, इंटरेस्ट रेट त्याच्यावरचा लोअर असतो. आता त्यानंतर अदर इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे. फॉर सेविंग अकाउंट होल्डर सम बँक प्रोव्हाइड सेपरेट फॅसिलिटी ऑफ फ्लेक्सी डिपॉझिट. द फॅसिलिटी combines the advantages of saving account and fixed deposit account. This is not a separate deposit account. It is a type of saving account or current deposit account with the special features and benefits. या सेविंग अकाउंटसोबत काही बँका त्यांना एक फ्लेक्झी डिपॉझिट नावाचं एक अकाउंट ओपन करायला देतात. त्यामध्ये तो व्यक्ती सेविंग अकाउंट होल्डर धारकांचा व्यक्ती तो एक प्रकारचं फिक्स डिपॉझिटसुद्धा अकाउंट काढू शकतो. परंतु हे एक सेपरेट डिपॉझिट अकाउंट नाही आहे, सेविंग अकाउंट म्हणूनच त्या संदर्भातील वेगवेगळे फीचर्स अनेक वेगवेगळ्या बँकेकडनं देण्यात येतात. त्यानंतर लास्ट पॅरेग्राफ. इन केस ऑफ multiple option deposit account, the excess amount after the particular limit gets automatically transferred to fixed deposit. When adequate funds are not available to honor payments or check in saving account, funds get transferred from fixed deposit to saving bank account. जसं आता आपण म्हणल्यानुसार काही बँका या सेविंग अकाउंटला जोडून एक FD अकाउंट देतात. एका सेविंग अकाउंटनुसार अकाउंटमध्ये पैसे जमा केल्यानंतर जेवढी आवश्यक रक्कम आहे तेवढीच ती बँक सेविंग बँकेमध्ये ठेवते आणि अदरवाईज अदर रक्कम हे फंड्स ट्रान्सफर टू द फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट फिक्स्ड डिपॉझिट अकाउंटला ॲटोमॅटिकली ट्रान्सफर बँक करत असते. अशा प्रकारच्या काही बँका सेविंग अकाउंट होल्डर धारकांना देत असतात. त्यानंतर आपल्याला डिमांड डिपॉझिटमधील सेकंड अकाउंट पाहायचं आहे, करंट अकाउंट. ज्या पद्धतीने आता आपण सांगितलं सेविंग अकाउंट हे फक्त इंडिव्हिज्युअल पर्सनचं निघत असतं आणि करंट अकाउंट हे दिस अकाउंट इज ऑपरेटेड बाय, म्हणजेच करंट अकाउंट इज ऑपरेटेड बाय business firms and other commercial organizations such as hospital,
एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन एक्सेट्रा. करंट अकाउंट म्हणजे चालू खाते. हे करंट अकाउंट हे व्यावसायिक कंपन्या किंवा इतर बिझनेस ऑर्गनायझेशन जसे हॉस्पिटल्स असतील, एज्युकेशन्स इन्स्टिट्यूशन असतील इत्यादीद्वारे बँक व्यवहारासाठी ओपन करण्यात येतात करंट अकाउंट. वी हॅव अ रेग्युलर बँकिंग ट्रान्झॅक्शन in this account. There is no restriction on deposit and withdrawal of amount. या करंट अकाउंटमध्ये रक्कम भरण्यास आणि काढण्यास कसल्याही प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स नसतात. नो इंटरेस्ट इज पेड बाय द बँक ऑन धिस अकाउंट. करंट अकाउंट होल्डर धारकांना म्हणजे करंट अकाउंटला कसल्याही प्रकारचं व्याज दिलं जात नाही. ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी इज अवेलेबल फॉर दिस अकाउंट. ओव्हरड्राफ्टची सुविधा या करंट अकाउंटला देण्यात आलेली आहे. फॉर करंट अकाउंट बँक्स प्रोव्हाइड स्टेटमेंट ऑफ अकाउंट एव्हरी मंथ. याला पासबुकसुद्धा करंट अकाउंटला नसतं. ओन्ली सेविंग अकाउंटला आणि रिकरिंग डिपॉझिटला पासबुक बँकेकडनं प्रोव्हाइड करण्यात येतं. करंट अकाउंटला काय देण्यात येतं? स्टेटमेंट. प्रोव्हाइड स्टेटमेंट ऑफ अकाउंट एव्हरी मंथ. बँकेकडनं काय करते? स्टेटमेंट देण्यात येते. या महिन्यामध्ये किती व्यवहार झालेत यावरतीचं एक स्टेटमेंट त्यांना बँक दर महिन्याला करंट अकाउंट होल्डर धारकांना देत असते. अशा पद्धतीनं आपण कमर्शियल बँकेचे प्रायमरी फंक्शन्समधील ॲक्सेप्टिंग डिपॉझिट्स हे पाहिले. त्यानंतरचा सेकंड आपल्याला लोन्स अँड ॲडव्हान्सेस हे प्रायमरी फंक्शन्समधील नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लोन्स अँड ॲडव्हान्सेस पाहूयात. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू स्टुडंट्स.